नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय तो MCC क्रिकेट क्लब मायनकवाडी. फलंदाजी मार्कवर आपल्याला 2 फलंदाज पाहायला मिळालेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रेडी. क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलंय. बॅट्समनचं नाव कृपया आपण इकडे सांगायचं. आपला एक ओमकार, आयुष आणि ओमकार. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो तो ओमकार आणि नॉन स्ट्राईकला आयुष. आणि गोलंदाजी मार्कवर पहिलाच चेंडू, पहिलं षटक ओमकार. पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात केली आहे प्रथमने आपल्या संघासाठी. नो व्हाईट बॉल, माफ करा, व्हाईट बॉल. स्वैर चेंडू, धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 चेंडू 1 धाव. नो बॉल, नो बॉलवर क्षेत्ररक्षण उडवलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. यष्टीरक्षकच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालं. तो फलंदाजाचं नाव आरुष. 1 बॉल, साईराम मायनाकवाडी टीमच्या कॅप्टनने स्टेज पाशी यावे. BPL 3 चेंडू 3 धावा. साईनाथ नो आणि नोवर डिक्लेअर स्वरूपात बॉल काउंट आउट. 4 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती प्रथमद्वारा. गोलंदाजीचा उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज नवीन. फलंदाजाचं नाव सांगायचं कृपया. रोहन. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा, 3 गडी बाद. 2 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. गोलंदाजीचं नाव आपल्याला पाहायला मिळतील. अनुभवाचे माहेरघर, अनुभवाचा एक गोलंदाज. हॅलो, माफ करा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. गोलंदाजाचं नाव गणेश. एक नामवंत गोलंदाज आणि एक अनुभवी गोलंदाजाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील गणेश. आणि फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तो सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. काहीसा चेंडू फलंदाजाला कळाचला नाही. फलंदाज आयुष. नो बॉल. धावसंख्या 6 धावा. नो बॉल आणि त्यावर नोच बॉल. धावसंख्या 7 धावा. सुंदर चेंडू. डॉट बॉल. 2 बॉल 7 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि आउट. आपल्या गोलंदाजीचा नमुना प्रात्यक्षिक आणि अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल शिल्लक फलंदाजी मार्कवर. फलंदाजाचं नाव भूषण. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. डिक्लेअर स्वरूपात आत्ताचा रन. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती
डिक्लेअर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या रिव्ह्यू समाप्त झाला आहे याची नोंद घ्यायची आहे गोलंदाज संघाने. धावसंख्या झाली आहे ती 9 धावा 2 षटकाच्या समाप्ती 8 धावा माफ करा 8 धावा. गोलंदाजाचं नाव वैभव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 धावा 9 धावा. आणि टॅबवर आपल्याला पाहायला मिळतं सूत्र असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं ते प्रथमद्वारा निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावली ती 9 धावांवरती आणि दुसरा चेंडू त्यावर सुद्धा टॅब आणि OUT फलंदाज माघारी परतलाय तो म्हणजेच भूषण रोहन माफ करा रोहन. फलंदाजाचं नाव संकेत आणि संकेतने डिक्लेअर स्वरूपात सिंगल धावसंख्या झाली आहे ती 10 धावा 10 धावा संकेत फलंदाजी मार्कवर. आणि त्यावर 2 धाव गचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या झाली ती 12 धावा. शेवटचा चेंडू फलंदाजाने लक्ष द्यायचा शेवटचा चेंडू 12 धावा झाल्यात. डिक्लेअर स्वरूपात 1 धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. विजयासाठी 14 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. MCC संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली होती. सामना विजयासाठी 14 धावांची गरज असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि सामना रोखण्यासाठी आपण पटापट विकेट घ्यायचे त्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पुढील सामना क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो संकेत आणि फलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत ते नितीन. फलंदाजी मार्कवर नितीन आणि गोलंदाजी मार्कवर संकेत आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आलाय तो संकेत. आणि फलंदाजी मार्कवर नितीन नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील ते अर्चित. पहिला चेंडू संकेताचा नितीन करता पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर OUT दांडी 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 गुल. संकेतने पहिला चेंडू पहिला हादरा दिलाय तो फलंदाजी संघाला. आणि दुसरा फलंदाज आलाय तो गणेश. अनुभव असलेले फलंदाज गणेश आपल्याला फलंदाजी मार्कवर पहिला चेंडू त्यावर टॅप स्वरूपात डिक्लेअर स्वरूपात 1 धाव 2 चेंडू 1 धाव. तिसरा चेंडू संकेतांचा तिसरा चेंडू संकेताचा सामना करतील तो गणेश एक अनुभवी फलंदाज अनुभवी गोलंदाज आमने सामने. तिसरा चेंडू धावसंख्या स्थिरावली ती 1 धाव 1 गडी बाद. सुंदर असा डिक्लेअर स्वरूपात ढकललेला चेंडू 2 धाव. गणेश अनुभवी खेळाडू आहेत तर त्यांनी सुंदर असे 2 डिक्लेअरमध्ये 2 चेंडू ढकललेत त्यामुळे धावसंख्या पुढे सरकावते ती 2 धावांवरती 1 गडी बाद 2 धाव. सुंदर फटका त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू डॉट बॉल शेवटचा चेंडू संकेताचा गणेश करता आणि गणेश त्यावर टॅप स्वरूपात सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावा 1 गडी बाद. विजयासाठी
गोलंदाजाचं नाव ओमकार. दुसरी ओव्हर वैयक्तिक पहिली षटक आपल्याला पाहायला मिळतो ओमकार. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तो फलंदाज अर्चित. डिक्लेअर डिक्लेअर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावा. सुंदर असं फलंदाजी करताना अर्चित आणि अर्चितसाठी दुसरा चेंडूवर अर्चितने पुन्हा असा ढकलून दिलाय बॉल लेग साईडला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. ओमकारला धावा रोखाव्या लागतील. तिसरा चेंडू माफ करा, स्वैर चेंडू वाईट बॉल. रिव्ह्यू घेतलाय वाईट करता. वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोचते ती 5 धावा. रिव्ह्यू समाप्त झाला याची गोलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. गोलंदाज संघाला विनंती की रिव्ह्यू संपला आपला, याची नोंद घ्यायची आहे. सुंदर असं फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो तर अर्चित आणि गोलंदाजी मार्कवर ओमकारला कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. अर्चितला थांबवावं लागेल. आणि तिसरा चेंडू नो बॉल आणि त्यावर नो प्लस. एकूण धावसंख्या मिळते ती 9+2 धावा. एकूण धावसंख्या 3 धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. डिक्लेअर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट फलंदाजी करताना अर्चित आणि त्यावर सुद्धा परत सुंदर असा रेस्टचा वापर करून धावसंख्येत भर टाकली. ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. विजयासाठी 4 धावांची गरज. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू नो प्लस 1. गचाळ गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या झाली ती 12. विजयासाठी 2 धावांची गरज. एक धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13. आता फक्त बॅटिंग संघाला फलंदाजी संघाला करायची आहे ती औपचारिकता. 1 धावाची गरज विजयासाठी आणि हा विजय म्हणजेच फायनलकडे प्रवास. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो आरुष आणि त्यावर निर्धाव चेंडू आरुष. 4 चेंडू 1 धावांची गरज. 4 चेंडू 1 धावांची गरज. फलंदाजी मार्कवर अनुभवी फलंदाज गणेश आणि त्यावर विजय मिळवून दिलाय गणेश यांनी आणि सामना विजय 1 हाती विजय मिळवून दिलाय. विजयी संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे आभार. हॅलो. पुढील सामना आहे 11वा साईनाथ क्रिकेट क्लब BPL वर्सेस साईराम. साईराम यांनी टॉस जिंकलेला आहे. त्यांनी कृपया आपले डिसिजन सांगावे. साईराम यांनी टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे.
हॅलो भूषण. हॅलो भूषण. भूषण आता टॉस कोण जिंकलाय या मॅचचा? स्वामी 11 टॉस जिंकलेत आणि त्यांनी गोलंदाजी घेतलेली आहे. ओके थँक्यू. स्वामी नाही, सॉरी, साईराम. साईराम यांनी टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे. कृपया बॅट्समननी लवकरात लवकर आत यावे. साईनाथ क्रिकेट क्लब बीपीएल बीपीएल बॅट्समॅननी लवकरात लवकर आत यावे. हॅलो. सामना सुरू करावा. सामना